सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन समितीने शेतकरी व महिलांची बैठक आयोजित केली होती। कार्यक्रमानिमित्त भवानी मंदिरात भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीचे एक टोक नाका क्रमांक 3 येथे तर दुसरे टोक नेहरू चौकात होते। विशेष म्हणजे हा शेतीचा हंगाम असून अशा कामकाजाच्या दिवसात शेतकरी व महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती। रॅलीत लोकसहभाग पाहून नेते आश्चर्य व्यक्त करत आहेत। सभेचे उद्घाटन तेलंगणा राज्याच्या शिरपूरचे आमदार डॉक्टर पलवाई हरीशबाबू यांच्या हस्ते झाले। माजी आमदार अधिवक्ता संजय धोटे व प्रमुख पाहुणे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार किशोर जोरगेवार, बंजारा समितीचे समाजाचे दिशागुरू कर्मयोगी संत प्रेमसिंह महाराज, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, गडचिरोली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, महिला मोर्चाचे अध्यक्ष अलका आत्राम, राज्य महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस विद्या देवलकर, राज गोंडवाना गटसंरक्षण समिती राय केंद्राचे संस्थापक किसनराव कोटनाके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे, RPIचे विदर्भ उपाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, बाजार समितीचे माजी सभापती सय्यद आबिद अली, अमर बोडलावार, किशोर बावणे, डॉक्टर हरिदास झाडे, अमोल आसेकर, कृ उबास उपाध्यक्ष संजय पावडे, विजय रणदिवे, गणेश झाडे, वर्षा लांडगे आदी उपस्थित होते। या परिषदेत कोरपणा, गोंडपिपरी, जिवती, राजुरा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिवती येथील दुर्गम भागातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या। अभिवादनाला उत्तर देताना माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थितांनी भारावून गेले। सध्याच्या शेतीच्या कामात लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल कृतज्ञ असल्याचे सांगून भविष्यातही असेच सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले। आणि प्रत्येक रस्त्यामधनं चौफेर महिला, पुरुष, विद्यार्थी, विद्यार्थिनी असं एकंदरीत कमी वयापासून तर म्हाताऱ्यापर्यंत ही संख्या दिसते। काय वाटते तुम्हाला शेवट? मी खऱ्या अर्थानं एका चुनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून मी वाटचाल केलेली आहे आणि सरपंच पद जेव्हा मला या चुनाळा वासीय जनतेने दिलं तर तेव्हापासून मी गावाच्या विकासासोबत जो मतदारसंघाचा जो विकास केला आणि जे मी गरिबाशी माझी नाळ जोडलेली आहे। गोरगरीब जो आहे तो मला अगदी मी त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेलो एक त्यांच्या कुटुंबातलं एक सामान्य व्यक्तिमत्व म्हणून माझ्याकडे विशेष करून पाहिलं जाते। माझा आदिवासी समाज आहे। आदिवासी समाजाबद्दल सुद्धा आज तुम्ही इथे मोठ्या संख्येने तुम्ही पाहत असाल का गडचांदूरला आदिवासी समाजाचा एक मोर्चा असताना सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी आदिवासी समाज हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे। अत्यंत गरीब लोक आहे माझ्यासोबत, गरीब कार्यकर्ते आहे। श्रीमंत लोक माझ्यासोबत फार कमी आहे, परंतु गरिबांची साथ, गरिबांचा आवाज हा माझ्यासोबत असल्यामुळं माझा हा जो आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी हे जे सर्व मंडळी आलेली आहे मी धन्य समजतो। प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी केले। संचालन प्रदीप बोबडे व पद्न्या नागपुरे यांनी केले। श्रीकृष्ण गोरे यांनी आभार मानले। यावेळी शेतकरी नेते पाशा पटेल म्हणाले, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावण्याची अत्यंत गरज आहे। हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याने या भागातील जमीन बांबू लागवडीसाठी योग्य असून या शेतीतून महिला श्रीमंत होऊ शकतात असे देखील त्यांनी सांगितले। यावेळी अलका आत्राम यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा दिली।